आरटीओच्या टीमकडून अपघातग्रस्त बसची पाहणी करण्यात आलेली आहे। कुर्ला डेपोमध्ये अपघातग्रस्त बसची पाहणी करण्यात आली। कुर्ला बस डेपोमध्ये सध्या या बसची तपासणी सुरू आहे। आणि कुर्ला डेपोमधून अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, कुर्ला डेपोमध्ये या बसची तपासणी सध्या सुरू आहे। कशा पद्धतीने तपास सुरू केला जातोय? अमोल, आताच नुकतीच आरटीओची टीम सोबतच फॉरेन्सिक टीम पुन्हा एकदा कुर्लाच्या डेपोमध्ये जे ती दाखल झालेली आहे आणि चेकिंग इंजन वगैरे सगळ्याच गोष्टीची पडताळणी ती केली जाते। आपण जर पाहिलं तर समोरची ही दृश्य जे ती बोलकी आहेत, कारण की आता संपूर्ण दोन्ही बाजूने जे त्या पोलीस प्रशासन उपस्थित झालेलं पाहायला मिळते। तसेच जे संपूर्ण इंजिनचा भाग असेल, ब्रेकचा जो भाग असेल, तो सगळा जो आहे तो त्याची तपासणी ती ह्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती पाहिली जाते बस प्रशासनाकडून आणि सोबतच आरटीओची टीम सुद्धा या सगळ्या गोष्टींचे देखरेख जे ते करताना पाहायला मिळते। फॉरेन्सिक टीम सुद्धा आलेली आहे की जे प्रिंट्स असतील किंवा काय नेमकं घडलंय त्याचा आढावा घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि त्या बस जवळ कोणी जाऊ नये त्या अनुषंगाने बॅरिगेटिंग जे आहे ते केलेलं आहे। तसंच पोलिसांकडून कोणालाही आत सोडलं जात नाही या संपूर्ण ठिकाणी आणि त्यामुळे आता एकंदरीत जो आहे तो ज्या ठिकाणी इंजन असतं, ज्या ठिकाणी ब्रेकचे जेवढे कनेक्शन असतात ते सगळे कनेक्शन आता तपासले जात आहेत। नेमकं काय झालं होतं की हा ताबा जो आहे तो बेसवरचा सुटला आणि बसचं नियंत्रण सुटलं आणि एवढा मोठा भीषण अपघात झाला। त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा पाहणी केली जाते। प्राथमिक माहिती जे येते ते असं कळतंय की ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक येताना पाहायला मिळते। कालच असं एकंदरीत जो आहे तो ड्रायव्हरला अटक केल्यानंतर आता खरं तर याचे धागे जे ते समोर येताना पाहायला मिळतात। आता पहिली माहिती जी येते की बेसचा ब्रेकचं नियंत्रण बिघडल्यामुळे हा संपूर्ण अपघात झालेला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही सगळी कारवाई आणि तपासणी आणि तपास यंत्रणा जी आहे ती ह्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। आम्हाला निश्चित अजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।